कुठल्याही मुलीला किंवा मुलाला विचारलं नाही की तुला करिअर करण्यासाठी कुठे जायचं आहे, तर मुंबई आणि पुणेच म्हणतं. पण काही मोजक्या लोकांमुळे ना पुण्याचं नाव बदनाम होत चाललंय. ह्याचं कारण ना मी तुम्हाला सांगतेच, पण त्याआधी बघा, लग्न झाल्यानंतर सासऱ्यांनी आम्हाला हनीमूनला जाण्यासाठी छान पैसे दिले होते. त्या पैशामध्ये आम्ही हे फ्रीज घेतलेलं, कारण लग्नात तर काय आम्हाला आलेलंच नाहीये. 13-14 वर्ष होत आहे हे फ्रीज एवढं घाण झालंय ना, हे स्वच्छच होत नाही. मग माझ्याकडे हे बिकोचं किचन क्लीनर आहे जे 100% ग्रीज रिमूव्ह करतं. त्याच्यामध्ये येणारा जो वास आहे ना तो सुद्धा रिमूव्ह करतो. तर मी हे सगळं सगळीकडे स्प्रे केलं आणि साफ करून घेतलं. जेवढे पण डाग होते ना ते सगळे निघून गेले. 50 पेक्षा जास्त प्रकारच्या स्टेन हे रिमूव्ह करतं. करीचा डाग असू दे किंवा कुठल्याही तेलकट तुपकट चिकट काही असू दे, चिमणी असू दे किंवा किचनचे कुठलेही अप्लायन्स असेल, ते सगळे यापासून क्लीन होतं आणि टॉक्सिन फ्री आहे. फक्त स्प्रे करायचा आणि 30 सेकंड वेट करायचं आणि तुम्ही क्लीन करून घेऊ शकता. कितीही टफेस्ट स्टेन असू दे, कितीही जुनं असू दे, सगळं निघून जाणार आहे. तर मंडळी, राहिला मुद्दा माझा पुण्याला शिफ्ट व्हायचा ना, तर काही दडभद्री लोक आहेत जे मला कमेंट करतात की आमच्या पुण्यात येऊ नको. खरं तर 3 ते 4% असे लोक आहेत पुण्यामध्ये जे ना इतका घाणेरडा रुबाब दाखवतात ना की त्यांना असं वाटतं की पुणे त्यांनी विकतच घेतलं. मला बरेच लोक पुण्यातनं फॉलो करतात. तुम्ही नक्की मला सांगा की या असल्या कमेंट्सचं मी काय करू. माझं डोकं बधीर झालेलं आहे. मी आता शिफ्ट होती एप्रिलमध्ये. प्लीज सपोर्ट करा आणि त्याचबरोबर प्रोडक्टसाठी कमेंट बॉक्समध्ये लिंक टाईप करा.